उसनवारीचे पैसे घेण्यासाठी चोपड्याहून आलेल्या एका इसमाला दोघांनी मारहाण करून त्याच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना धुळे रोडला घडली असून दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र सुदा महाजन याने 3 महिन्यांपूर्वी सुनील मनोहर सोनगिरे राहणार चोपडा यांच्याकडून 1.5 लाख रुपये उसनवारीने मागितले होते. त्यातील 30,000 रुपये घेण्यासाठी 8 डिसेंबर रोजी 5:30 वाजता चोपड्याहून बोलवून घेतले. सायंकाळी 7 नंतर पैसे भेटणार असल्याचे सांगून आपण जेवण करू मग नंतर पैसे देतो असे सांगून महेंद्र महाजन व त्याचा मित्र दीपक मराठे यांनी सुनील सोनगिरे याला धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर मोटरसायकल थांबवून तू जास्त माजला असून पैशासाठी वारंवार तगादा लावतो असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातातील 15 ग्रॅम वजनाची 40,000 रुपयांची सोन्याची अंगठी, खिशातील रोख 5,300 रुपये काढून घेतले व दोघेही मोटरसायकलवर निघून गेले. हाताला व डोक्याला मार लागल्याने सोनगिरे तेथेच पडून होते. धुळ्याचे लोकेश शालिग्राम सूर्यवंशी तेथे आले. त्यांनी सोनगिरेला पाणी पाजले. सोनगिरेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. 2 दिवस त्यांनी महाजन व पाटील पैसे करायला परत येतील याची वाट पाहून अमळनेर पोलिसात महेंद्र सुदा महाजन व दीपक मराठे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 119(1) 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत. परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दोषींवर कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी शुक्रवारी अमळनेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि विविध समाज बांधवांच्या वतीने निवेदनातून प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 10 डिसेंबर रोजी परभणी येथे भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाचा अवमान करणाऱ्या अतिशय घाणेरड्या मनोविकृतीचा मानसिकतेचा निवेदनातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, बाळा संदानशिव, सोमचंद संदानशिव, विशाल सोनवणे, गौतम भिराडे, बाळासाहेब संदानशिव, अर्जुन संदानशिव, राहुल भिराडे, मनोज शिंगाणे, गौरव सोनवणे, नावेद शेख यांसह समाजातील नागरिक उपस्थित होते. अमळनेर तालुक्यात शिक्षक भवन उभारावे तसेच 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न प्राधान्याने लावून धरावा अशी मागणी अमळनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पदवीधर आमदार सत्यजित तांबे अमळनेर तालुक्यात आले असता त्यांनी दहिवत, नगाव यासह विविध शाळा व खासगी ठिकाणी भेटी दिल्या. अमळनेर तालुक्यात खासगी प्राथमिक, माध्यमिक तसेच ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रतिपंढरपूर वाडी संस्थान, मंगळ मंदिर, भविष्यातील साने गुरुजी स्मारक, प्रताप तत्वज्ञान केंद्र अशी बहुअंगी पर्यटन स्थळे असल्याने तालुक्यात शिक्षक भवन असावेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील उर्वरित शाळांमध्ये डिजिटल स्क्रीन, संगणक, प्रिंटर पुरवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सचिव श्रीकांत पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभुदास पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरसे, TDFचे तालुकाध्यक्ष सुशील भदाने, SN पाटील, खासगी प्राथमिक संघटनेचे अमोल पाटील, मयूर पाटील, महेंद्र पाटील, प्रशांत कापडणे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राहुल पाटील, सुदर्शन पवार, खुशाल पाटील, योगेश जाधव हजर होते. अमळनेर शहरात आधार कार्ड दुरुस्तीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये एकमेव केंद्र असल्याने दररोज या ठिकाणी रांगा लागत असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे नागरिक पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी रांगा लावत असून तासनतास ताटकळत उभे राहत आहेत. यात विशेष करून ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या विविध योजनांसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असून अनेकांच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख अथवा इतर चुका असल्यास योजनेचा लाभ घेताना अडचणी येतात. यासाठी दुरुस्ती करायची असेल तर एकमेव पोस्ट ऑफिसमध्ये सुविधा देण्यात आली आहे.
या ठिकाणी एकच कर्मचारी असल्याने एका दिवसात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जास्तीत जास्त 30 जणांची दुरुस्ती होत असते. इतरांना रांगेत उभे राहावे लागते, तरीही परतावे लागते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच रांगेत उभे राहावे लागत असते. यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून शहरात लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाने लक्ष घालून आधार दुरुस्तीसाठी केंद्र वाढवावे अशी मागणी होत आहे. अमळनेर तालुक्यातून नगाव येथून 14 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली असून मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नगाव येथील 13 वर्ष 8 महिने वयाच्या बालिकेची आई मयत झाली असल्याने ती आजीसोबत राहत होती. 9 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता टीव्ही पाहून ती आपल्या आजीजवळ झोपली होती. 10 रोजी पहाटे 1 वाजता मुलीची आजी बांधलेल्या बकऱ्या बघायला उठली असता तिला नात दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत. बनावट चेकचा वापर करून दुकानातील माल लुटण्याचा प्रयत्न दुकानदाराच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. दुकानदार घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने आरोपी मात्र पळून गेला. नाशिक येथील एक जण स्वामी समर्थ मंदिराजवळ श्रीराम पेंट्स दुकानावर रंगांचे डबे घ्यायला गेला. माल पसंत पडल्यावर त्याने दुकानदाराला सांगितले की मी चेक पाठवतो, तुम्ही त्याच्याजवळ माल पातोंड्याला पाठवून द्या. संबंधित इसम बाहेर गेल्यावर त्याने एका रिक्षावाल्याला हाताशी धरून त्याच्याजवळ चेक देऊन सांगितले की या दुकानावरून माल भरून पातोंड्याला घेऊन जा, तेथे माझा भाऊ भाडे देईल. रिक्षावाला चेक घेऊन गेला व माल भरला. मात्र दुकानदार सतर्क होता. त्याने रिक्षावाल्याचा मोबाईल नंबर मागून घेतला. रिक्षात माल भरून गेल्यावर दुकानदार चेक असलेल्या HDFC बँकेत गेला व या खात्यावर किती शिल्लक आहेत असे विचारले असता त्यात रक्कम नव्हती. दुकानदार सावध झाला. त्याने रिक्षावाल्याला फोन लावला की आणखी 2 डबे टाकायचे आहेत, तू देवळीला थांब. इकडे आरोपीने दुकानदाराला थांबवून ठेवण्यासाठी आणखी माल घ्यायला येतो असे सांगून दुकानांवर थांबायला सांगितले. दुकानदाराला अजून संशय आला तर तिकडे आरोपी रिक्षावाल्याला लवकर जायला सांगत होता. आरोपीने रस्त्यात दहिवत फाट्याजवळ त्याचा माणूस उभा करून ठेवला होता. रस्त्यात माल उतरवून घेण्याच्या त्याला सूचना होत्या. रिक्षा दहिवत फाट्याजवळ येताच तेथे थांबलेल्या इस्माने रिक्षा थांबवून रंगाचे डबे उतरवू लागला. तितक्यात दुकानदाराने रिक्षावाल्याला फोन लावला, तू जिथे असशील तिथेच थांब, माल कोणाला देऊ नका. रिक्षावाल्याला गडबड समजताच त्याने रंगाचे डबे उतरवणाऱ्याला विरोध केला. दहिवत फाट्याजवळील माणूस गडबड लक्षात येताच पळून गेला. दुकानदाराच्या सतर्कतेने तो वेळेवर पोहोचल्याने नुकसान होण्यापासून बचावला. अशीच घटना किराणा दुकानदाराच्या बाबतीतही घडल्याचे वृत्त आहे.